वडेट्टीवार एका समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का, असा सवाल सध्या मनोज जरांगेंनी उपस्थित केलेला आहे आणि मनोज जरांगेंनी विजय वडेट्टीवारांवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। विरोधी पक्षनेते पद वडेट्टीवारांच्या घरचं आहे का, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात येतोय आणि वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर आता जरांगेंनी वडेट्टीवारांना सवाल विचारलाय। जरांगेंच्या शब्दात दम राहिला नाही, चॅलेंजची भाषा करू नये आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। आता आहे ते दिलं तर समाधान मानावं आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे उर्मी दिसते। आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं ही सरकारची जबाबदारी असणार आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा धोरण कसं टेकत ह्या बारे कुठं त्याचं त्या धोरणाला लागा। मराठ्याच्या नादाला लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या, तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नस। हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो, नीट बोलायला की नीट बोला ना। आमचा दम काय बघू, तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची।